मित्रांनो नमस्कार, तुम्ही बघू शकता हे आपली तूर आहे। जोडवळ पद्धतीने आपण हिचं नियोजन केलं आहे। 3 एकराचं क्षेत्र आहे। BDN 716 हे बूस्टर कंपनीचं तुरीचं वाण आहे। ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करून आपण हिला लागवड केली याची। तसंच इकडे जे आहे हे सिंगल बेड लावलेला आहे। आपण तुम्हाला जर दिसत असेल तर हे पूर्ण प्रॉपर वे मध्ये निघायचं आहे। 23 जूनची याची लागवड आहे। हे 20 जूनची लागवड आहे, म्हणून हे जरा मोठं झालं आहे। याच्यात तण पण वाढत आहे। याच्यात तण नियंत्रणासाठी आपण तणनाशकाची फवारणी सुद्धा घेणार आहोत। तसंच इकडे पण घेणार आहोत। मधातला जो बेड आहे त्याच्यावर आपल्याला सोयाबीनची लागवड करायची होती, पण ते अजूनपर्यंत सोयाबीनची लागवड आपली झाली नाही आहे। जशीच पावसाने उघड दिली आपल्याला, तर सारखा बघू शकता तुम्ही पाऊस सुरूच आहे। रिमझिम रिमझिम पाऊस सुरूच आहे। जशी आपल्याला उघड भेटली तशी हे जोडवळ आहे, याच्यानंतरचं जे 1 तास आहे याच्यात आपण सोयाबीनची लागवड करणार आहोत। 15 जुलैपर्यंत आपण सोयाबीनची लागवड करू शकतो। आजची तारीख आहे 29 जून। तर बघू, जशी आपल्याला लागवड भेटली तशी आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने दोन्हीकडनं आपण लागवड करणार आहोत सोयाबीनची। आणि इथे पण सेम तसंच, फक्त इथे अंतर एवढंच आहे की इथे 1 तास लावलेला आहे, 1 तास बाद आहे, 1 तास लावलेला आहे। तर या प्रकारे आपण हिचं नियोजन करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला आपल्या लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, हे जे आपण तूर लावलेली आहे हे एक बी लावलेलं आहे, एक बी लावला आहे। आणि याच्यानंतर आपण याची जवळपास 25 ते 27 दिवसांनी विरळणी तसेच शेंडा खोडणी हे दोन्ही एकाच प्रकारे काम करणार आहोत। मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओसाठी, नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा। मित्रांनो, तर हे तुम्ही बघू शकता, हे आपली BDN 716 हे वाण आहे, तुरीचं वाण आहे। हे आपलं बूस्टर कंपनीचं BDN 716, याला आपण ट्रायकोडर्मानी बीज प्रक्रिया केली होती याची। तर हे असं एक बी लावलेलं आहे। आता हे एक बी आहे 5-5.5 इंचावर हे बी आहे। तर आपण हे मोठं झाल्यानंतर याचं जे आहे हे आपण काढून टाकणार आहोत आणि शेंडा खोडून घेणार आहोत 27 दिवसाचं किंवा 25 दिवसाचं झाल्यानंतर। तर ठीक आहे, पाऊस चालू आहे मित्रांनो, पावसाचा आनंद घ्या आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्याला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, चला भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।